नमस्कार, मी आयशा रुस्तुम। आज आपण एका महत्त्वाच्या आणि सध्या महाराष्ट्रात चर्चेत असलेल्या विषयाबद्दल बोलणार आहोत आणि तो विषय म्हणजे एससी उपवर्गीकरण। आता एससी उपवर्गीकरण म्हणजे नेमकं काय, याचा एससी आरक्षणावर काय परिणाम होणार, सुप्रीम कोर्टने याबाबत काय निर्णय दिला, महाराष्ट्रात या विषयाला विरोध का होत आहे आणि आज नांदेडमध्ये याच मुद्द्यावरून मोर्चा का काढण्यात आला, हे सगळं आपण या व्हिडिओमध्ये समजून घेणार आहोत। सर्वात आधी एससी म्हणजे शेड्यूल कास्ट म्हणजे अनुसूचित जाती। एससीच्या यादीमध्ये अनेक जाती आणि समुदायांचा समावेश आहे। महाराष्ट्रात अनुसूचित जातींसाठी 13% आरक्षण आहे, पण एससी मध्ये येणाऱ्या सर्व समुदायांची सामाजिक, शैक्षणिक आणि प्रतिनिधित्वाची परिस्थिती सारखी आहे का, हा महत्त्वाचा प्रश्न आहे। याच प्रश्नातून एससी उपवर्गीकरणाची कल्पना पुढे आली। सोप्या भाषेत सांगायचं झालं तर एससी या मोठ्या आरक्षित वर्गाच्या आतच वेगवेगळ्या उपवर्ग तयार करून जे समुदाय तुलनेने अधिक वंचित आहेत किंवा ज्यांचं प्रतिनिधित्व कमी आहे त्यांना आरक्षणाच्या लाभामध्ये अधिक प्राधान्य देण्याची अवस्था म्हणजे एससी उपवर्गीकरण। म्हणजेच याला तुम्ही आरक्षणाच्या आत आरक्षण किंवा क्वाटा विदिन क्वाटा असं समजू शकता। पण इथे एक गोष्ट स्पष्ट करणं खूप महत्त्वाचं आहे। एससी उपवर्गीकरण म्हणजे एससी आरक्षण रद्द करणं नाही, एससी आरक्षण संपवण्याचा विषय नाही, तर सध्या असलेल्या एससी आरक्षणाचा लाभ वेगवेगळ्या समुदायांपर्यंत अधिक न्याय पद्धतीने कसा पोहोचवता येईल, हा या मागचा मुख्य मुद्दा आहे। आता या संपूर्ण प्रकरणात सुप्रीम कोर्टचा निर्णय खूप महत्त्वाचा आहे। 1 ऑगस्ट 2024 रोजी सुप्रीम कोर्टच्या 7 न्यायाधीशांच्या घटनापीठाने एससी आणि एसटी मधील उपवर्गीकरणाबाबत महत्त्वाचा निर्णय दिला। 6 न्यायाधीशांनी समर्थन केलं आणि एका न्यायाधीशांनी असहमती व्यक्त केली। न्यायालयाने काही परिस्थितींमध्ये राज्यांना एससी आणि एसटी मधील उपवर्गीकरण करता येऊ शकतं असं स्पष्ट केलं। मात्र याचा अर्थ असा अजिबात नाही की राज्य सरकार मनमानी पद्धतीने कोणत्याही समुदायासाठी वेगळं आरक्षण ठरवू शकतं। सुप्रीम कोर्टने सांगितलं की ज्या समुदायाला अधिक लाभ द्यायचा आहे तो समुदाय तुलनेने अधिक वंचित आहे किंवा त्याचं प्रतिनिधित्व अपुरं आहे, हे राज्याला ठोक आकडेवारी आणि पुराव्यांच्या आधारे दाखवावं लागेल। म्हणजे फक्त एखादा समुदाय मागे आहे असा सांगून चालणार नाही, त्यासाठी इम्पिरिकल डाटा म्हणजेच प्रत्यक्ष आकडेवारी आणि अभ्यास आवश्यक आहे। आता महाराष्ट्रात या विषयावरून वाद का निर्माण झाला आहे, त्याच्या समानार्थात असलेल्या लोकांचं म्हणणं आहे की एससी मध्ये अनेक समुदाय आहेत आणि या सर्व समुदायांना आरक्षणाचा लाभ समान प्रमाणात मिळालेला नाही। काही समुदाय तुलनेने पुढे गेले असतील तर काही समुदाय अजूनही अधिक वंचित आहेत। त्यामुळे जे समुदाय अधिक मागे आहेत त्यांच्यापर्यंत आरक्षण लाभ अधिक प्रभावीपणे पोहोचवण्यासाठी उपवर्गीकरण करायला हवं, अशी समर्थकांची भूमिका आहे। दुसरीकडे याला विरोध करणाऱ्यांची भूमिका वेगळी आहे। त्यांचं म्हणणं आहे की एससी समाजामध्येच उपवर्गीकरण केल्यामुळे समाजाचं अंतर्गत विभाजन होऊ शकतं, विद्यमान आरक्षणाच्या रचनेवर परिणाम होऊ शकतो आणि कोणता समुदाय किती मागे आहे ठरवताना चुकीची किंवा अपुरी आकडेवारी वापरली गेली तर त्यातून आणखीन वाद निर्माण होऊ शकतात। आणि या मुद्द्यावर नांदेडमध्ये एससी उपवर्गीकरणाच्या विरोधात मोठा मोर्चा काढण्यात आला। मोर्चामध्ये सहभागी झालेल्यांनी एससी आरक्षणाची विद्यमान रचना कायम ठेवण्याची मागणी केली। एससी समाजाच्या उपवर्गीकरण केल्यामुळे आरक्षणाच्या वाटपावर आणि सामाजिक एकतेवर परिणाम होऊ शकतो, अशी त्यांची चिंता आहे। म्हणजेच हा विषय आता फक्त न्यायालयात किंवा सरकारच्या पाळीवरची चर्चा राहिलेली नाही, तर आता थेट सामाजिक परिणामही दिसून येत आहे। आता आणखीन एक महत्त्वाचा मुद्दा म्हणजे एससी उपवर्गीकरण आणि क्रीमी लेअर। अनेकदा हे दोन्ही विषय एकच असल्याचा गैरसमज होतो, पण ते वेगळे आहेत। एससी उपवर्गीकरण म्हणजे एससी मधील वेगवेगळ्या समुदायांच्या वंचिततेचा आणि प्रतिनिधित्वाचा विचार करून आरक्षणाच्या लाभाचं अंतर्गत वाटप करण्याचा विषय आहे। तर क्रीमी लेअर म्हणजे तुलनेने सामाजिक आणि आर्थिक दृष्ट्या पुढे गेलेल्या घटकांना आरक्षणाच्या लाभातून वगळण्याचा विचार। 2024च्या सुप्रीम कोर्टच्या निर्णयात काही न्यायमूर्तींनी एससी आणि एसटी मध्ये क्रीमी लेअर ओळखण्याबाबत मत व्यक्त केलं होतं, पण याचा अर्थ असा नाही की एससी आरक्षणासाठी क्रीमी लेअर आपोआप लागू झाली आहे। हा स्वतंत्र कायदेशीर आणि धोरणात्मक विषय आहे। तर आता संपूर्ण विषय अगदी सोप्या भाषेत सांगायचं झालं तर एससी उपवर्गीकरण म्हणजे एससी आरक्षण संपवणं नाही। मुद्दा असा आहे की एससी आरक्षणाचा लाभ सर्व समुदायांपर्यंत समान आणि न्याय पद्धतीने पोहोचतोय का। जर काही समुदाय तुलनेने अधिक वंचित असतील तर त्यांना आरक्षणाच्या आत अधिक प्राधान्य द्यावं का। समर्थकांचं म्हणणं आहे हो, सर्वात वंचितांना अधिक लाभ मिळायला हवा, तर विरोधकांचं म्हणणं आहे अशा उपवर्गीकरणामुळे एससी समाजाचं विभाजन होऊ शकतं
आणि विद्यमान आरक्षणाच्या रचनेवर परिणाम होऊ शकतो. आणि सुप्रीम कोर्टने काय म्हटलं आहे, काही परिस्थितींमध्ये एससी आणि एसटी मधील उपवर्गीकरण कायदेशीरदृष्ट्या शक्य आहे, पण त्यासाठी राज्याला ठोस आकडेवारी आणि पुराव्यांच्या आधारे निर्णय द्यावा लागेल. त्यामुळे आता महाराष्ट्रात पुढे सरकार कोणती भूमिका घेतं, कोणती आकडेवारी समोर येते आणि प्रत्यक्षात उपवर्गीकरणाची प्रक्रिया कधी पुढे जाते हे महत्त्वाचं ठरणार आहे. पण हा विषय फक्त आरक्षणाचा नाही, हा विषय आहे सामाजिक न्यायाचा, प्रतिनिधित्वाचा आणि समान संधीचा. म्हणूनच या विषयावर कोणतीही भूमिका घेण्याआधी दोन्ही बाजू समजून घेणं आणि अधिकृत माहितीच्या आधारेच मत बनवणं महत्त्वाचं आहे. तुम्हाला एससी उपवर्गीकरणाबद्दल काय वाटतं, तुमचं मत कमेंटमध्ये नक्की सांगा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूया पुढच्या भागात.